ही शिवजींनी केलेल्या सूर्यदेवाच्या वधाची कथा आहे. तुम्हाला माहिती आहे का की सूर्यदेवाचा सुद्धा वध झाला होता आणि तो सुद्धा शिवजींनी केला होता. वालाखिल्य नावाचे एक मुनी होते आणि ते सूर्यपासक होते. ते रोज सूर्याची उपासना करत असत तासनतास. 1000 वर्ष उपासना झाल्यानंतर सूर्यदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले की तुला काय हवं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही कशाची उपासना करता ते मला सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं मी गणेशाची उपासना करतो. आणि मग त्यांनी हे गणेशाची उपासना कशी करायची ह्याची माहिती त्यांनी वालाखिल्य मुनींना दिली आणि त्यांनी स्वतःची कथा सांगितली सूर्यदेवाने. सूर्यदेव म्हणाले की मी गणेश उपासक कसा झालो. तर माझं सगळं व्यवस्थित चालू होतं. पण तेव्हा माली आणि सुमाली नावाचे दोन दैत्य होते. त्यांनी शिवाची खूप उपासना केली 1000 वर्ष आणि शिवजींना प्रसन्न करून घेतलं. शिवजींना वर मागितला की आम्हाला सूर्यासारखं विमान दे. मग शिवजींनी त्याला सूर्यासारखं विमान दिलं त्यांना आणि त्या विमानात बसून ते सतत फिरू लागले. इतके सूर्यासारखे तेजस्वी बनले. सगळीकडे सूर्यासारखा प्रकाश यायला लागला. सूर्य अस्तांगताला गेला आणि हे असे फिरत राहिले 7 दिवस कंटिन्युअस फिरत राहिल्यानंतर धरित्री त्रस्त झाली. 1 मिनिट पण शांती नाही. माणसाच्या मनात अशांती निर्माण झाली. सगळं क्षोभ उठले आणि मग सूर्यदेव पण रागवला आणि असा तेजस्वी बनला. जो गेला होता असताना तो आला आणि आपल्या तेजाने त्या विमानाला जाळूनच टाकलं त्यांनी. ते जाळून टाकल्यानंतर शिवजींना राग आला. शिवजी म्हणाले की माझ्या भक्ताचं विमान तू कसं काय जाळलं. मी दिलं होतं त्या भक्ताला, ते विमान तू कसं काय जाळलं. आणि असं म्हणून ते त्रिशूळ घेऊन सूर्यदेवावर चालत गेले आणि त्यांनी त्याचं मुंडकं उडवलं. त्याचा वध केला सूर्यदेवाचा आणि ते मुंडकं काशीमध्ये बनारसमध्ये ते पडलं. पण ते जसं सूर्यदेवाचा मृत्यू झाला तसं परत पृथ्वी पण काळजीत गेली. माणूस पण सगळे देव पण काळजीत पडले की आता हे कर्मकांड चालणार कशी. कर्मकारक आहे सूर्यदेव. सूर्याची रोज जे आपण उपासना करतो किंवा आपण कार्य करू शकतो ते केवळ आपल्याला सूर्यशक्ती देतो म्हणून करू शकतो. तर काहीच होईना, यज्ञयाग पण होईना, देव पण उपाशी राहायला लागले. मग त्यावेळेला ब्रह्मा आणि विष्णू जेव्हा महेशाकडे गेले आणि म्हणाले हे काय केलं तुम्ही. सूर्यदेवाचं कसं काय तुम्ही वध केला. ही तुमची चूक झाली. तेव्हा शिवजी पण विचारात पडले. म्हणाले खरंच मी चुकलो. आता मी काय करू. आता मी सूर्यदेवाला कसं काय जिवंत करू. मग त्यांच्या लक्षात आलं की हे विघ्न माझ्या आयुष्यात का आलं, कारण मी माझ्या गणेशाला विसरलो. मग ते मनोभावे गणेशाला शरण गेले. प्रथम देव आहे गणेशजी. मग ते मनोभावे गणेशाला शरण गेले आणि म्हणाले मी चुकलो कुठल्या तरी माझ्या कार्यामध्ये, मला क्षमा कर. माझ्या हातून असं